प्रियाला प्रीत कैरा। माधुरी, माधुरी तुला माझी शपथ आहे, तू जाणार नाहीयेस। आई माधुरी, तू प्रेग्नेंट आहेस? शोभत म्हणजे मी मावशी होणार आहे। आजोबा अहो आता तरी हसा ना। अगं सुभाष कसा आहे? मागचे 55 अजिबात बदललेला नाही। काय आहे, काळा परत्वे भिंतीवरचे रंग फिके पडतात, माणसाचा स्वभाव नाही ना। काळ्या कातळासारखा आहे सुभाष। अगं अभिजित त्याचा मुलगा तो पण तसाच आहे का? हा, अजिबात नाही। अभिजित स्मार्ट आहे, हुशार आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यात एक स्पार्क आहे, काहीतरी करून दाखवायची जिद्द आहे। खूप सिन्सिअर आहे मुलगा आणि विश्वासातला आहे। म्हणूनच मी तुला म्हणते ना की शमिका त्याच्याबरोबरती आहे ना, डोंट वरी। आधीच का नाही सांगितलं? ते म्हणजे मी जेव्हा आला तेव्हा टेन्शन वाटलं मला, मग म्हटलं नंतरच सांगू ना। आई मला खरंच नाही वाटत आम्ही इथे राहावं। अगं असं काय करतेस माधुरी? ना तुझ्या खोलीतलं सामान आलं, काही दिवस राहील तिथे। हॅलो हॅलो, शमी पोचलीस ना मुंबईत? फायनली। खूप दमले ग मामा, कधी एकदा घरी येईन असं झालंय मला। अगं आई, नीना आत्याने कार पाठवली आणि नसती तरी आलो असतो टॅक्सीनं। किती काळजी करतेस का? अगं आई मी तुझी, मी काळजी करणारच। हे सगळं ना आता नाही कळणार तुला। ओके लेट मी टेल यू समथिंग, ते सगळं जाऊ दे आणि तू घरी ये आधी। ठेव फोन। कम सून बेबी, वी ऑल आर वेटिंग फॉर यू। ओके बाय। एक मिनिट इकडे। काय? अगं हे काहीतरी मार्केट मधून आणलंय बाबांनी, तुला द्यायला सांगितलं होतं मी विसरले। काय आहे? काय माहिती। अगो बाई, केशर। केशर बाबांनी आणलंय? हो तुझ्यासाठी। हे केशर घालून दूध प्यायला ना की होणारं बाळ गोर गोर होत। पाहिलंस, अशी आहे त्यांची माया। बेटा आय कांट टेल यू शमी, आजपर्यंत मला इतकी काळजी कधी कशाची वाटली नव्हती ग। देवाची कृपा म्हणून तू सुखरूप परत आलीस। थँक्यू सो मच। अगं ठीक आहे? अगं काय नाही मामा, थोडा बांगड्या लागला, खर्चटलं मला थोडस। अगं पण अगं अभिजित, हा बोल, काय झालं? थोडे पैसे हवे होते रे। मी पाठवलेले पैसे मिळाले नाहीत का? मिळाले पण थोडे आणखीन लागतील। ठीक आहे, मी अकाउंट मध्ये जमा करतो। ओके। आणि हा, पुढच्या वेळेस तू मला फोन करू नकोस, मी तुला कळवत जाईन काय ते। माझ्याऐवजी दुसऱ्या कोणी फोन उचलला तर प्रॉब्लेम होईल। ओके? अभि, हे असं किती दिवस लपवणार आहेस तू घरच्यांपासून? वेळ आली की सांगेन मी घरी। ओके, आय ट्रस्ट यू। थँक्स।